13 ऑगस्ट 2024ला जयप्रकाश आपल्या वहिनीला सांगतो, माझे एका मित्राकडे काम आहे, ते काम झाल्यानंतर मी घरी येतो. पण जयप्रकाश बाहेर गेलेला भरपूर वेळ झाला होता. आई वडील, वहिनी, भाऊ सर्वजण जयप्रकाशची वाट पाहत होते, पण तो काही घरी आला नाही. वडिलांनी, भावांनी त्याच्या मोबाईलवरती फोन केला, पण त्याने आई वडिलांचा एकही फोन उचलला नाही. रात्री 10:30च्या दरम्यान आई वडील जवळच्याच पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि जयप्रकाश घरी आला नाही याबद्दल तक्रार दाखल करतात. जयप्रकाशचे वडील पोलिसांना सांगतात, माझा मुलगा घरामधून काहीतरी काम आहे सांगून बाहेर गेला. परंतु पहिल्यांदा असं झालंय, जयप्रकाश लवकर घरी आला नाही. त्याच्या फोनवरती अनेकदा फोन केले, परंतु त्याने एकही फोन उचलला नाही आणि कालांतराने त्याचा मोबाईल स्विच ऑफ देखील दाखवला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद करून घेतली आणि जयप्रकाशच्या आईवडिलांना घरी जायला सांगितलं. इकडे पोलिसांचं पथक जयप्रकाशच्या शोधामध्ये लागलं. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी घराच्या दुसऱ्या परिसरामध्ये, म्हणजे घरापासून काही लांब अंतरावरती, सकाळी लोकांना एका झाडाझुडपाच्या ठिकाणी एक गोणी आढळली. त्या गोणीमध्ये जसं काहीतरी मोठी वस्तू भरली होती, त्यामुळे लोकांची त्यावरती पटकन नजर जाते. लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागले. त्यामधील काही लोक त्या गोणीच्या दिशेने गेले आणि ती गोणी खोलली. जेव्हा ती गोणी खोलली तेव्हा त्यामध्ये एक सुटकेस आढळली आणि जसं त्या सुटकेसची चेन खोलली जाते, सर्व लोकांना धक्काच बसतो. सर्व लोक त्या ठिकाणावरून लांब सरकतात आणि जवळच्याच पोलीस स्टेशनला फोन करून याबद्दल पोलिसांना माहिती देतात. पोलीस प्रशासन अर्ध्या तासातच घटनास्थळी दाखल होतं. पोलीस जेव्हा ती सुटकेस उघडतात तेव्हा त्या सुटकेसमधून अतिशय दुर्गंधी येते, कारण की त्या सुटकेसमध्ये एक मृतदेह होता आणि त्या मृतदेहाचं सिर धडापासून वेगळं केलेलं होतं. याशिवाय त्याचे डोळे देखील बाहेर काढलेले होते. पोलीस तेथील परिसरातील लोकांना या मृतदेहाबद्दल विचारतात, परंतु कोणीही त्या मृतदेहाला ओळखत नव्हतं. सर्वात अगोदर पोलीस या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि जवळपासच्या सर्वच पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेबद्दल माहिती देतात. पोलीस हे देखील विचारतात, काय कुठल्या पोलीस स्टेशनला एखादा बेपत्ता असलेली तक्रार दाखल झाली आहे का? त्याच दरम्यान कळतं, जयप्रकाश नावाच्या मुलाची बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईवडिलांनी दिली होती. पोलीस लगेचच जयप्रकाशच्या आईवडिलांना फोन करून पोलीस स्टेशनला बोलवतात. पोलीस जयप्रकाशच्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि जसे तो मृतदेह दाखवतात, आईवडिलांचा थरका फुटतो आणि आई जोरजोरात किंचाळते. तो मृतदेह जयप्रकाशचाच होता, जो आपल्या वहिनीला सांगून घराबाहेर पडला होता. पण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जयप्रकाशची एवढ्या निर्गुण आणि एवढ्या भयंकर पद्धतीने हत्या कोणी केली असावी? जयप्रकाशची कोणाबरोबर काय दुश्मनी असेल? जेव्हा पोलिसांनी जयप्रकाशच्या आईवडिलांना या घटनेबद्दल विचारलं, तेव्हा जयप्रकाशच्या आईने जे सांगितलं ते ऐकून सर्व पोलीस प्रशासन हादरून गेलं. जयप्रकाशच्या आईचं नाव रंभादेवी. रंभादेवी यांनी पोलिसांना सांगितलं, जयप्रकाश हा त्यांच्या घरातील सर्वात छोटा मुलगा होता. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि तो काही महिन्या अगोदर गोवामधील एका कंपनीमध्ये जॉबला लागला होता. तर दुसरीकडे ललिता नावाची मुलगी, जी की त्यांच्या नात्यामध्येच होती. ललिता त्यांच्या नात्यामध्ये असल्यामुळे जयप्रकाश नेहमी त्यांच्या घरी जायचा आणि तिथे जाऊन ललिता आणि जयप्रकाशची मैत्री झाली. पुढे जाऊन कालांतराने ललिता आणि जयप्रकाश फोनवरती बोलायला लागले आणि 2021 मध्ये दोघंही एकमेकांवरती प्रेम करायला लागले आणि त्या दरम्यान त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले. पण त्यापुढे ललिता UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला निघून गेली. तर जयप्रकाशचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्याला गोव्यामध्ये एका कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती. जयप्रकाश आणि ललिता वेगवेगळ्या शहरामध्ये असले तरी देखील ते दोघंही रोज एकमेकांना कॉलवरती बोलायचे, कधी व्हिडिओ कॉलवरती बोलायचे. जयप्रकाश गोवामध्ये राहत असला तरी देखील ललिताला भेटण्यासाठी तो दिल्लीला जायचा आणि त्या दोघांची भेट झाल्यानंतर जयप्रकाशने ललिताचे काही असे फोटो आणि काही व्हिडिओ काढले होते जे ललिताला माहिती नव्हते. जयप्रकाश आणि ललिता हे दोघांमध्ये खूप प्रेम होतं. त्यामुळे ललिताने जयप्रकाशला महिन्याला 5,000 रुपये खर्च मागितला. जयप्रकाश जॉब करत असल्यामुळे तो दर महिन्याला ललिताला दिल्लीमध्ये राहण्याचा खर्च जास्त लागतो म्हणून 5,000 रुपये द्यायचा. त्या दोघांचे खूप चांगले चालले होते. एकीकडे ललिता UPSCची अभ्यास करायची, तर जयप्रकाश गोव्यामध्ये जॉबला होता. पण याच दरम्यान घरातील लोकांना या दोघांच्या लव्ह अफेअरबद्दल समजलं. जयप्रकाश आपल्या आईवडिलांना सांगतो, तो ललितावरती खूप प्रेम करतोय आणि त्याला लग्न देखील तिच्याशीच करायचे. जयप्रकाश घरामधील सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका होता.
त्यामुळे आई वडील भाऊ यांना जयप्रकाशने जे सांगितलं ते घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि जेव्हा ही गोष्ट ललिताच्या घरच्यांना समजली तेव्हा ललिताच्या घरचे देखील या लग्नासाठी तयार झाले. डिसेंबर 2023च्या रोजी ललिताचे आईवडील तिच्या लग्नाची तारीख फिक्स करण्यासाठी जयप्रकाश यांच्या घरी आले. पण त्या दिवशी जयप्रकाशचे आईवडील घरी नव्हते. त्यामुळं ललिताचे आईवडील आणि जयप्रकाशचे आईवडील यांचं बोलणं झालं नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये जयप्रकाशचे आईवडील आणि ललिताचे आईवडील यांची एकदा भेट होते आणि ते लग्नाबद्दल चर्चा करतात. त्यावेळेस ललिताचे वडील म्हणतात